नमस्कार. माझ्या घरी ना क्वचितच बाहेरून पदार्थ आणले जातात. जास्तीत जास्त मी काय करते, घरीच तो पदार्थ बनवण्याचा माझा प्रयत्न असतो आणि तो मुलांना आवडतोसुद्धा. तर असाच एक पदार्थ जो सीझनेबल आहे, कैऱ्या आहेत. आता उन्हाळा आहे, कैऱ्या मिळत आहेत, आंबे मिळत आहेत, तर त्याच्यापासूनच आपण हा पदार्थ बनवणार आहोत. शिवाय बनवायला सोप्पा आहे आणि टिकायलासुद्धा 2 ते 3 महिने तुम्ही तो वापरू शकता. तर इथं 2 कैऱ्या मी तोतापुरी कैऱ्या अशा सोलून घेतल्या आहे सोलणीने आणि त्यातलं आतलं बी काढून टाकायचं आणि छान असे छोटे-छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. कैरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आंबट कैरीचाही वापर करू शकता, पण त्याच्यामध्ये मग आपल्याला साखर जास्त घालावी लागेल. त्यासाठी काय करायचं, थोडी कमी आंबट कैरी असते ना, त्याचा वापर तुम्ही इथे करायचा आहे. तर जेवढे जास्त कैऱ्या तुम्ही वापराल तेवढे जास्त प्रमाणात ही जेली तुम्ही तयार करू शकता. आता हे वाटत असताना यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही किंवा मग गरज लागली तर एखादे 2 चमचे पाण्याचा वापर करायचा. जास्त पाणी जर तुम्ही वापरलं तर नंतर आपल्याला त्याला बराच वेळ शिजवण्यासाठी लागणार आहे. तर तो कमी करण्यासाठी आपण याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही आणि असं गाळणीने गाळून घ्यायचं. म्हणजे काय होतात, त्याच्यात ज्या गाठी राहिल्या असेल ना, त्या बाजूला होतात आणि छान अशी स्मूथ पेस्ट आपल्याला मिळते. तर तयार झालेली पेस्ट आपण नाही का मोजून घेणार आहोत. तर इथे 1 कप भरली ती आणि 1 कप नंतर 2 चमचे अशी एवढी भरली आहे. म्हणजे एकच कप तुम्ही त्याला म्हणू शकता. तर एवढी आपली पेस्ट तयार झाली 2 कैऱ्यांची. तर ती आपण कढईमध्ये घातली आहे आणि त्याच कपने, ज्या कपने आपण कैरीचं पेस्ट घेतलं आहे, त्याच कपने आपण 3/4 कप साखर घातली आहे. साखर नाही का कैरीच्या आंबटपणानुसार थोडीफार कमी जास्त तुम्ही करू शकता. आता ही जेली शिजवण्यासाठी तुम्ही स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे किंवा नॉनस्टिक भांड्याचा वापर करायचा आहे. आता त्यानंतर काळं मीठ घालायचं, पाव चमचा आणि पाव चमचा पांढरं मीठ घालायचं आहे आपल्या रोजच्या वापरातलं आणि छान हे नाही का घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवत राहायचं आहे. जसं जसं हे शिजत जाणार ना, तसं तसं त्याचा रंग ना ट्रान्सपरंट होत जाईल. तुम्हाला ते जाणवेलसुद्धा आणि दिसेलही. आता याला थोडासा नाही का रंग देण्यासाठी मी हिरव्या रंगाचा वापर करत आहे. जे फूड कलर असतात आपले, त्यातला हिरवा रंग मी इथं वापरला आहे. अगदी 1-2 खडेच मी बारीक खडे याच्यामध्ये ज्वारीच्या दाण्या एवढे खडे घातले आहे आणि त्याच्यामुळे बघा रंग किती छान आला आहे. आणि एवढं असं घट्ट मिश्रण आपल्याला हे शिजेपर्यंत नाही का सारखं हलवत राहायचं आहे आणि त्याला घट्ट होईपर्यंत शिजवत राहायचं आहे आणि पूर्ण लो गॅसवर शिजवायचं. मोठा गॅस अजिबात करायचा नाही आणि यात तुम्हाला कॉर्नफ्लोअर वगैरे काहीच घालायची गरज पडत नाही. आता हे पूर्णपणे शिजलं, छान घट्ट गोळा तयार झाला की त्याच्यानंतर एका प्लेटला छान तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा गोळा घालून असा छान एका चमच्याने फ्लॅट करून घ्यायचा. आता तुम्हाला याचं ना थोडंसं हातावर लाडूसुद्धा वळून दाखवते. तर हे बघा किती छान असा वळला जातो, चिकटत नाही हाताला. याचा अर्थ जेली आपली छान तयार आहे. आता 1 दिवसभर ती उन्हात ठेवायची आहे. फक्त 1च दिवस ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही, हे बघा चिकटतसुद्धा नाही हाताला आणि छान अशी अलगद ती निघतेसुद्धा प्लेटवरनं. आता त्याचे आपल्याला हवे त्या आकाराचे छोटे छोटे आपण तुकडे करून घ्यायचे आणि हे तुकडे ना तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. आता ही कैरीची आंबट गोड चटपटीत जेली नाही का तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा मुलं चॉकलेट मागतात वगैरे ना, तेव्हासुद्धा तुम्ही त्यांना हे असं देऊ शकता. तर हे बघा किती छान अशी आपली कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा कशाचाही वापर न करता तयार केली आहे ही जेली. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलेल्या रेसिपी इतरांनाही शेअर करा. तर आता पूर्णपणे ही छान अशी कट करून घेतल्यानंतर काचेच्या बरणीत मी भरली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली आहे. 3 महिन्यापर्यंत सहज टिकते आणि जास्त प्रमाणातसुद्धा तुम्ही ती बनवू शकता. धन्यवाद.